नमस्कार मंडळी, मी तन्मय आणि आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या पहिल्या गडाकडे, तोरणा किल्ला। हा किल्ला फक्त ट्रॅकरसाठी नाही तर इतिहासप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर सुरुवात करूया रोमांचक प्रवासाला। आपण प्रवास करतो पुण्याहून खडकवासला धरण ओलांडून वेल्हे गावाकडे जावे लागते। एकूण अंतर साधारण 65 ते 70 किलोमीटर आहे आणि बाईक किंवा कारने 2 ते 2.5 तास लागतात। खडकवासला धरणाजवळील सुंदर निसर्ग दृश्य आपल्या प्रवासात एक वेगळीच मजा आणतात। वेल्हे गावात पोहोचल्यावर पार्किंगची सोय आहे। इथून पुढे आपल्याला ट्रेकिंगला सुरुवात करावी लागते। ट्रॅक मध्यम श्रेणीचा असून साधारण 2 ते 30 तासांचा आहे। सुरुवातीला तुम्हाला मोकळं पठार लागतं, जिथून डोंगराची उंची जाणवायला लागते। जसजसं वर चढत जाल तसे तोरणा किल्ल्याचं भव्य स्वरूप दिसू लागतं। पावसाळ्यात इथे धबधबे आणि धुकं यांमुळे ट्रॅक आणखी सुंदर वाटतो। किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रथम आपण येतो मुख्य दरवाजाजवळ, जिथे मोठ्या दगडी पायऱ्या आहेत। हा दरवाजा मोठ्या दगडी बांधकामात असून मजबूत आणि भव्य आहे। इतिहास सांगतो की हा किल्ला शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकला आणि त्याचे नाव प्रचंड गडावरून तोरणा असे ठेवले। कोकड तळ हे एक मोठं पाण्याचे तळे आहे, जे पूर्वी पाण्याचा स्रोत म्हणून वापरले जात होते। मेघाई देवीचे मंदिर हे गडावर असलेले शक्ती स्वरूप देवीचे प्राचीन मंदिर आहे। शिवरायांनी ज्यावेळी हा किल्ला जिंकला त्यावेळी येथील स्थानिक लोकांची देवी होती। आजही स्थानिक आणि ट्रॅकर्स येथे नतमस्तक होतात आणि देवीकडून आशीर्वाद घेतात। मंदिर जरी रान असले तरी इथल्या सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण मन भारावून टाकतं। नवरात्रीच्या काळात येथे विशेष पूजा होते। महादेव मंदिर हे गडावर बसलेले एक जुने शिव मंदिर आहे। मंदिरात एक प्राचीन शिवलिंग आहे, ज्याची भक्त श्रद्धेने पूजा करतात। मंदिराच्या आजूबाजूला बसून सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहता येते। इथली शांतता आणि निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न होतं। कोकण दरवाजा हा तोरणा किल्ल्याच्या पश्चिम भागात असलेला एक महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे। हा दरवाजा मुख्यतः युद्ध काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरला जात असे। इथून कोकणाच्या दिशेने एक उतरणारी पायवाट आहे, जी पूर्वी कोकणाशी जोडली होती। दरवाजातून दरीचे थरारक दृश्य दिसते आणि तोरणाच्या
सामरिक ताकदीची जाणीव होते. मंडळी, इथून समोरच आपल्या शिवरायांचा राजगड स्पष्ट दिसतो. तोरणा आणि राजगड हे शिवरायांच्या सुरुवातीच्या लढायांमधील महत्त्वाचे किल्ले होते. झुंजार माची हा तोरणा किल्ल्यावरचा सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी भाग आहे. या माचीवरून सह्याद्रीच्या जबरदस्त कड्यांचा आणि खोल दरीचा अप्रतिम दृश्य दिसते. इथे तुटलेले तटबंदी अजूनही दिसते, जी पूर्वीच्या लढायांची साक्ष देते. ही माची शत्रूंवर जोरदार हल्ला करण्यासाठी आणि संरक्षणासाठी मजबूत ठिकाण होतं. झुंजार माचीकडे जाणारा मार्ग थोडासा अवघड आणि रोमांचक आहे, त्यामुळे अनुभवी ट्रेकरसाठी हा एक अनोखा अनुभव असतो. आजचा प्रवास खरंच अतिशय साहसी आणि ऐतिहासिक होता. तोरणा किल्ला फक्त ट्रॅकर्ससाठी नाही, तर शिवरायांच्या पराक्रमाची साथ देणारा एक ऐतिहासिक ठेवा आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या सफरीला भेटूया.